झी मराठी वाहिनीवरील जय मल्हारच्या गुरुवार म्हणजेच 6 ऑगस्टच्या भागात बानू दरबारात सुरू असलेल्या आख्यानात नारद मुनींना प्रश्न विचारते की जर मणिमल्लांसारखे अहंकारी दैत्य आपल्या गुरूंचे काहीच ऐकत नसतील तर शुक्राचार्यांनी दैत्यांचा गुरु होण्याचा मार्ग का बरं निवडला। यावर देवश्री नारद उत्तरतात की या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही बाब आवश्यक असून एकाच तत्वावर जर हा संसार चालला तर त्याचं अस्तित्व देखील संपुष्टात आलं असतं। त्याचप्रमाणे देव आणि दानवत्व या मनुष्य कुळातील स्वभाव धर्म आणि प्रवृत्ती देखील आहेत। याच आख्यानात म्हाळसादेवी खंडेरायांना आपण मणी तसंच मल्ल यांना देखील माफ करायला नको होतं असं ठणकावून सांगते। आपल्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा जसा दानवांनी आतापर्यंत घेतलाय तसाच तो बानूंनी देखील घेतल्याचं आठवण करून देते। या कृत्यासाठी आपण बानूला कधीही माफ करणार नसल्याचं ठणकावून सांगते। नारद आपल्या आख्यानातून मणिमल्लांच्या कुकृत्यांचे एक एक पान उलगडत मणिमल्लांनी सुरू केलेल्या युद्धाच्या तयारीची पार्श्वभूमी तसंच शुक्राचार्यांनी युद्ध रोखण्यासाठी अखेरपर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांचे कथन कालच्या भागातून प्रक्षेपित करण्यात आले। जय मल्हार कार्यक्रमाच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी।